नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ असणार आहे खास करून CP मुंबई पोलीस भरती. कारण की मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड आता सुरू आहे आणि आता ते शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलं मित्रांनो. आणि आता सर्वांना अपेक्षा आहे, कारण की ज्यांचं पहिलं ग्राउंड झालेलं आहे तर ते सुद्धा आता लेखी परीक्षेची वाट बघत आहे. आणि लेखी परीक्षा कधी होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे किती दिवस राहणार आहे परीक्षेसाठी आणि एका जागेसाठी तुमच्यासोबत किती जणांची कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डीप ॲनालिसिस करून आणि सर्व नोटिसी जे काही CP मुंबईच्या आलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित एकदम त्याचं निरीक्षण करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि हे माझं वैयक्तिक मत असं किंवा नाही आहे, कारण की अर्जाची संख्या मी पहिलेही सांगितलेली होती की ती एक आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो बघूया. बघा, मुंबई पोलीस भरती 2024 आता अर्जांची एकूण संख्या किती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पूर्ण डिटेल बघणार आहे. पण तत्पूर्वी बघा, त्या दिवशी लोकमतच्या पेपरला, सकाळच्या पेपरला बातमी होती की मुंबई भरतीमध्ये जे काही जागा होत्या त्यामध्ये 4230 जागा आहेत. किती जागा आहे मित्रांनो? 4230. याच्यातल्या 2500 जागा ह्या शिपाई पदासाठी आहे. बाकी चालक, त्याच्यानंतर कारागृह आणि वाद्यवृंद, असं टोटल मिळून मित्रांनो हे 4230 जागा आहेत. त्यासाठी बघा एकूण 5,69,000 फॉर्म आलेले मित्रांनो. 5,69,000 फॉर्म. बघा, 2,572 शिपाई आहे, 917 चालक आहे, 717 तुरुंग हवालदार आणि 24 बँड्समन आहेत. पण फॉर्म किती आले बघा? जवळपास 5.25 लाख. आणि मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी बोललो होतो की 4 ते 5 लाख फॉर्म हे CP मुंबईला येतील. तर माझी खूप जणांनी टिंगल केली होती कमेंट बॉक्समध्ये, काही कमेंट केल्या होत्या की तुला काही कळत नाही, असं नाही तसं नाही. पण तेव्हा पण मी बोललो होतो, कारण की फॉर्मची संख्या खूप वाढलेली आहे मित्रांनो यावेळेस. तुम्ही म्हणसाल नाही सर, मागच्या वेळेस 6,65,000 फॉर्म होते, 6,65,000 फॉर्म होते. पण मित्रांनो तेव्हाची कंडिशन वेगळी होती, कारण तेव्हा जागा जवळपास 8,000 होत्या सगळ्या मिळून. आणि आता किती येतं? 4,200, म्हणजे अर्धा आहे, डायरेक्ट अर्ध्यात आहे. म्हणजे एवढ्या कमी जागा झालेल्या आहे, पण फॉर्म कमी झालेले का नाही? तर कॉम्पिटिशन इतकी भयानक आहे मित्रांनो. म्हणजे मागच्या वर्षी जेवढी कॉम्पिटिशन होती सर्व, यावेळेस तिथं फक्त एकाच ठिकाणी तशी कॉम्पिटिशन आहे. चल आपण बघूया. मागच्या वर्षीचा जर विचार केला मित्रांनो, बघा जवळपास 7,500 जागा पकडा आणि फॉर्म आले होते 6,65,000. तर याचा जर रेशो काढला तुम्ही मित्रांनो, तर तो रेशो याचा एका जागेसाठी 80 कॅन्डिडेट, एका जागेसाठी 80 कॅन्डिडेट असा रेशो याचा मित्रांनो तो. आणि ह्यावेळेस काय झालेलं आहे बघा. आता फक्त यामध्ये काही गोष्टीच माहिती नाहीत, बाकी सर्व गोष्टी माहिती आहे. बघा, महिला तर बघा, चालक पूर्ण भरती झाली, शिपाई पूर्ण भरती झाली, कारागृह झाली, वाद्यवृंद झालं. याच्यामध्ये पुरुष चालक पूर्ण भरती प्रक्रिया म्हणजे याची झालेली आहे फिजिकलची. हे मी फिजिकलचं सांगते मित्रांनो. शिपाई अंतिम टप्प्यात आहे, कारागृह अजून बाकी आहे, वाद्यवृंद अजून बाकी आहे. आता एक जर याचा विचार केला मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल आणि रेशो पण तुमच्या लक्षात. बघा, माझं अक्षर एवढं काही चांगलं नाही आहे, मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की आता जेव्हापासून नोकरी आहे, जवळपास 3-4 वर्ष झाले, लिहिण्याचा एवढा काही संबंध येत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्हाला समजायला जरा अडचण होत असेल तर त्याबद्दल क्षमस्व. तर बघा, पहिला आपण बघणार आहे महिला उमेदवार. बघा मित्रांनो, चालक, आता टोटल जागा आपल्याकडे किती होत्या? 917. त्याच्यातल्या महिलासाठी स्पेशल 273 आहे. मग आता याच्यामध्ये मी खेळाडू घेतलेला नाही मित्रांनो, याच्यामध्ये मी प्रकल्पग्रस्त घेतलेलं नाही आहे, याच्यामध्ये मी खेळाडू झालं, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक तर लेडीज जास्त नाहीच, अंशकालीन याच्यात घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य याच्यात घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर होमगार्डसुद्धा याच्यात घेतलेलं नाही. तर मी का असं केलं आहे की स्पेशल मी फक्त काय केलं की चालक पदासाठी 273 जागा होत्या. टोटल मुलींनी अर्जांची संख्या होती मित्रांनो, एवढ्या मुलींची
फिजिकल झालेलं आहे 11,343. म्हणजे ज्या काही याद्या लागल्या होत्या याच्यापैकी आता ॲबसेंट पण असतील, पण 11,343. म्हणजे एका जागेसाठी 42 मुलींची कॉम्पिटिशन आहे. कशासाठी? चालक या पदासाठी एका जागेसाठी 42 मुली. तसंच शिपाई पदासाठी बघा, शिपाई पदासाठी शिपाई पदासाठी जवळपास 2,500 जागा आहेत. त्याच्यातल्या 767 म्हणजे जवळपास 800 जागा कोणाला आहेत? महिलांना आहेत. तर महिलांचे फॉर्म आलेले मित्रांनो 67,800, म्हणजे जवळपास 68,000. किती? जवळपास 68,000. आता हे टोटल आपण काढलेलं आहे बरं, पूर्ण याद्या बघून काढलेलं आहे. 11,343 तर 11,343च जणांची यादी आलेली आहे. 67,800 ते 67,800च मुलींची यादी आलेली आहे मित्रांनो. तर तो रेशो जातो 1:90. बघा, चालकसाठी 1:42, सर्वात कमी हाच रेशो आहे चालकसाठी. आणि त्याच्यानंतर शिपाई पदासाठी महिला 67,800 फॉर्म आलेले आहेत, रेशो जातो 1:90. त्याच्यानंतर आलं कारागृहामध्ये टोटल जागा सर्व म्हणजे 917. आणि त्याच्यामध्ये कारागृहामध्ये 217 जागा ज्या होत्या मित्रांनो ह्या आपल्या महिलांना होत्या. 717 जागा होत्या तुरुंग हवालदारासाठी कारागृहामध्ये. तर त्याच्यापैकी 217 जागा ह्या महिलांसाठी होत्या. तर त्यांचे टोटल फॉर्म आलेले मित्रांनो 31,540. बघा किती जास्त कॉम्पिटिशन झालेले. 217 जागेला 31,540, म्हणजे रेशो बघा 1:145चा रेशो मित्रांनो. म्हणजे जवळपास 150चा रेशो झालेला आहे. म्हणजे एका जागेसाठी 150 मुली आलेल्या आहेत जवळपास. बघा रेशो किती हाय गेला. आता बँड्स म्हणजे मित्रांनो हे वाद्यवृंद, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तुमचं दूर करतो. टोटल 24 जागा आहेत. ह्या महिला जेंट्स असं काहीच नाही, फक्त कास्ट वाईज केलेलं आहे. 24 टोटल आहेत. त्याच्यापैकी 2,000 महिलांचे अर्ज आलेले आहेत. म्हणजे हा जर रेशो गेला तर 1:83, पण त्याच 24 जागा पुरुषासाठी सुद्धा आहेत मित्रांनो. म्हणजे पुरुष महिला मिळून या होणार आहे. त्यामुळं इथं आपण यांचा रेशो काढणं थोडंसं चुकीचं ठरेल. पण तरी 24 जागा जर आहेत, 2,000 फॉर्म आले, तरी महिलांचा रेशो बघा 1:83 जातो. म्हणजे सर्वात कमी जातो चालक. आणि टोटल फॉर्म जे आलेले आहेत मित्रांनो 1,281 जागा आहेत. आणि फॉर्म आलेले आहेत 1,12,683. म्हणजे ॲव्हरेज जर काढला आपण तर 1:88 म्हणजे 1:90चं जवळपास ॲव्हरेज निघलेलं आहे मित्रांनो. मग काय याच्यात ॲबसेंट असतील, हे असतील. मी महिलांच्या स्पेशल सर्वसाधारण जागा घेतलेल्या आहे मित्रांनो बरं का. ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर पोलीस पाल्य, होमगार्ड, माजी सैनिक, खेळाडू, ह्या अशा काही गोष्टी नाही. मी स्पेशल फक्त महिलांचे पदं घेतलेले आहेत. तर 1:88 याच्यातल्यावरचा 8चा जरी रेशो सोडला समजा, कारण की ॲबसेंट असतीलच भरपूर जण किंवा डबल फॉर्मचं कंडिशन असेल, तर एका जागेसाठी 80 कॅन्डिडेट, म्हणजे मागच्या वर्षीसारखाच रेशो यासुद्धा वर्षी आहे. कोणाचा? महिलांचा. आता आपल्याला पुरुषाकडे जायचं आहे. आता पुरुषांचं मी थोडंसं तुम्हाला सांगतो गणित, कारण की इथं आता थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही व्हिडिओ तर बनवला आहे पण पूर्ण अभ्यास नाही केला आहे का? तर पूर्ण अभ्यासच केलेला आहे मित्रांनो. फक्त काही ठिकाणी आपल्याला थोडंसं समजायचं आहे. तर ते असं आहे मित्रांनो, बघा पुरुषांचे चालक जे मित्रांनो, चालक पदासाठी टोटल 917 जागा होत्या. त्याच्यातल्या महिलांना 273 गेल्या, पुरुषांना 644 जागा राहिल्या. एकूण पुरुषांचे अर्ज आलेले मित्रांनो, म्हणजे जेवढी यादी लागली ती 86,900 कॅन्डिडेटची यादी लागलेली मित्रांनो. 86,900 कॅन्डिडेट, म्हणजे एका जागेसाठी मुलांचा रेशो 1:34 गेलेला आहे मित्रांनो. महिलांचा 1:42 आणि हा 134. बघा डायरेक्ट 100, जवळपास 100च्या आसपास जास्त. म्हणजे इथे एका जागेसाठी 42 मुले आहेत, तर इथे एका जागेसाठी 134 मुलं आहेत. म्हणजे बघू शकता किती जास्त कॉम्पिटिशन आहे चालक या पदासाठी. त्याच्यानंतर आलं शिपाई. शिपाईची आता लेटेस्ट 21 ऑगस्टला जी नोटीस आली मित्रांनो, 21 ऑगस्टला जी नोटीस आलेली आहे, याच्यामध्ये 73,500 कॅन्डिडेट त्यांनी बोलवलेले आहेत. किती? 73,500. जी आज 21 ऑगस्टला, हा व्हिडिओ मी 21 ऑगस्टला बनवत आहे. तर 21 ऑगस्टला 73,500 मुलांची लिस्ट आलेली. 31 ऑगस्टपर्यंत एक ग्राउंड चालणार आहे, 25 ते 31. आणि जे काही 24 तारखेपर्यंतचं, 24 ऑगस्टपर्यंतचं जे ग्राउंडची त्यांनी लिस्ट टाकलेली होती, याच्यामध्ये 1,34,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंडचं लिस्ट आली होती मित्रांनो. 1,34,000. आणि याच्यामध्ये ही 73,000 जर ॲड केले, 73,500,
तर हे 005 हे 7 आणि 7 आणि 10 आणि हे इथं 2 म्हणजे 2,07,500 विद्यार्थ्यांचं कोणाचं पुरुषांचं बघा 31 ऑगस्टपर्यंत किती किती मुलांचं ग्राउंड होणार आहे पुरुष 2,07,500 ओके 2,07,500 आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही इथं 2,60,000 दिले आता मी याच्यासाठी दिलं की आता म्हणजे जेव्हा फॉर्म भरले होते तेव्हा शेवटच्या दिवशी फॉर्मची संख्या 2,55,000 जवळपास फॉर्मची संख्या होती सकाळी 11 वाजता 15 एप्रिलची शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची याच्यात 5,000 जास्त वाढले असतील 4-5 घंट्यामध्ये आणि हे 2,60,000 कॅन्डिडेट मित्रांनो माझं तुम्ही लिहून ठेवा मार्क करून ठेवा जरी हा अंदाज असला तरी मित्रांनो पुरुष उमेदवाराचे फॉर्म जे आलेले असतील हे 2,60,000 2,55,000 याच्यामध्येच आलेले असतील 2,50,000 सुद्धा नाही आलेले मित्रांनो 2,53,000 54,000 55,000च्या समोरच 55 आणि 60च्या मध्येच त्यामुळे मी इथं ॲव्हरेज पकडलं 2,60,000 2,07,000 7,500 एवढ्या मुलांचं 31 ऑगस्टपर्यंत ग्राउंड होणार आहे मित्रांनो बाकी राहिले जवळपास 50,000-53,000 विद्यार्थी त्यांचं परत 5 दिवसामध्ये ग्राउंड होणार 2,60,000 विद्यार्थी राहणार इथं पण रेशो बघा 1:145 जाणार आहे मित्रांनो खूप टफ कॉम्पिटिशन आहे मागच्या वर्षीचा हा रेशो 1:80 होता असं पकडा डायरेक्ट यावेळेस दुप्पट झालेला आहे आणि फॉर्मची संख्या वैयक्तिक तेवढी आहे तुम्हाला सांगेल मी कॅल्क्युलेशन करून त्याच्यानंतर बघा वाद्यवृंदासाठी आणि कारागृहाचं आणखी फिजिकल झालेलं नाही पण जर इथं वाद्यवृंदासाठी महिलांचे 2,000 फॉर्म येतात त्याच्यात डबल किंवा दीड पटीनं आपण पकडू की यांचे 5,000 फॉर्म येतील आपल्या जेंट्सचे तर हा रेशो जातो 1:208 जेंट्सचा हा पण कॉम्पिटिशन आहे आणि आता जागा राहिला 1,05,000 तुम्ही म्हणसाल सर कारागृह कसं पकडलं तुम्ही तर त्याचं कॅल्क्युलेशन सांगतो मित्रांनो महिला झाल्या 1,12,683 समजा असं त्याला 1,13,000 झाल्या बरोबर आणि हे समजा 90 आणि हे 2,60,000 म्हणजे जवळपास हे झाले मित्रांनो 3.5 लाख 3.5 लाख झाले कोण पुरुष उमेदवार हे आणि हे 3.5 लाख हे झाले 1,13,000 हे झाले म्हणजे हे किती होतात 3 हे झाले 6 हे 4,63,000 जवळपास 4,63,000 म्हणजे आपण एक ॲव्हरेज पकडले 4,63,000 आणि फॉर्म किती आलेले टोटल मित्रांनो टोटल फॉर्म किती आलेले तर 5,69,000 म्हणजे जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं की 5,69,000मधून आपलं 4,64,000 आलेलं आहे तर याच्यामधून हे 1,05,000 हे 0 समोर काही गरज नाही लिहिण्याचे 569मधून 464 गेले म्हणजे 1,05,000 ह्या जागा ज्या आहेत मित्रांनो ह्या जवळपास अर्जाची संख्या आहे आलेली आहे कारागृह पुरुषांसाठी तर जागा आहेत 500 पुरुषांच्या स्पेशल त्याच्यामध्ये सगळेच येतात खेळाडू वगैरे आणि हा रेशो जाईल मित्रांनो किती 1:200 म्हणजे एका जागेसाठी 200 कॅन्डिडेट आता या व्हिडिओ मागचं एक म्हणजे तुम्हाला फक्त 2 गोष्टी समजायच्या आहेत कारण की मी प्रयत्न केलेला आहे माझ्या परीनं व्हिडिओ चांगला बनवण्याचा कोणाला आवडेल नाही आवडेल पण याचा जो हा रेशो मित्रांनो हा बदलणार बिलकुल नाही फक्त इथं काय झालेलं आहे मित्रांनो मी एक केलं आहे फक्त एकच की महिलांचं जे मित्रांनो महिलांच्या मी डायरेक्ट सर्वसाधारण जागा घेतलेल्या आहे याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा आपलं पोलीस पाल्य होमगार्ड असं कोणतंही न पकडता मी सेपरेट धरलं आहे आणि पुरुषमध्ये काय केलेलं आहे मी पुरुषामध्ये सर्वच पकडले म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आपलं धरणग्रस्त असो पोलीस पाल्य असो होमगार्ड असो हे मी पुरुषामध्ये पकडलेलंच आहे त्याचं कारण सांगतो मी की माजी सैनिक जे आहेत मित्रांनो हे माजी सैनिक जास्त करून पुरुषच राहणार आहेत 99% खेळाडू पण जवळपास पुरुषच राहणार आहेत 70-80% प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त 50% पकडू आपण पोलीस पाल्य होमगार्ड हे तुम्ही होमगार्डमध्ये जेंट्स 70-80% पकडा आणि पोलीस पाल्यामध्ये पण 60-70% पकडा म्हणजे महिलांचा जो रेशो मित्रांनो हा कमी होऊ शकतो आणखी पण पुरुषांचा रेशो वाढू शकतो कारण की आपण पुरुष पूर्ण पकडलेले आहेत पुरुषांचा रेशो वाढू शकतो महिलांचा रेशो कमी होऊ शकतो
त्यामुळे महिलांची कट ऑफ ही कमी लागू शकते, पुरुषांची कट ऑफ जास्त लागू शकते. आणि कट ऑफ काय लागणार त्याबद्दलचा आपण एक डिटेल पूर्ण अभ्यास करून हा व्हिडिओ बनवणार आहे. आता आपल्याला जे मेन पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे बघा, आता 2,07,000 कॅन्डिडेट्सचं ग्राउंड हे जे मित्रांनो हे 31 ऑगस्टपर्यंत होणार आहे. ओके, 31 ऑगस्ट. पुढं राहतात जवळपास 50,000 कॅन्डिडेट. डेली 10,500 कॅन्डिडेट हे बोलवत आहेत मित्रांनो. त्या हिशोबाने जर बोललं तर आणखी 5 दिवस म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसाच्या शिपाई पदाची पूर्ण भरती प्रक्रिया कंप्लीट होईल. फिजिकलची सांगते मित्रांनो मी तुम्हाला. फिजिकलची माझे शब्द लिहून ठेवा तुम्ही. 5 सप्टेंबरपर्यंत CP मुंबई फिजिकल ग्राउंड मुलांचं पोलीस कॉन्स्टेबलचं कंप्लीट होणार आहे. परत लिहून घ्या. 1 तारखेपासून 5पर्यंत सर्व ग्राउंड म्हणजे 5 सप्टेंबरला पूर्ण पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे कंप्लीट झालेलं असेल मुंबई पोलीसचं. त्याच्यानंतर राहिलं वाद्यवृंद. हे वाद्यवृंद ते एका दिवशी बोलवतील वाटलं असतं त्यांना. 5,000 कॅन्डिडेटला एका दिवशी बोलू शकतात. म्हणजे असं पकडा 6 सप्टेंबर झालं आणि हे 1,05,000 आहेत तर डेली ते 10,500 कॅन्डिडेट बोलवत आहेत मॅक्झिमम. तर हे 8 किंवा 9 दिवस हे पकडा, म्हणजे तिथून परत 10 दिवस पकडा मित्रांनो. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सोपं गणित आहे मित्रांनो, खूप काही अवघड नाही आहे. या दृष्टिकोनातून विचार केला तर 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण ग्राउंड होणार पोलीस कॉन्स्टेबलचं PC. त्याच्यानंतर 1 दिवस पकडा वाद्यवृंदासाठी आणि 8 ते 9 दिवस, समजा 9 दिवस पकडा कारागृहासाठी. हा जर विचार केला तर हे 10 दिवस आणि हे 5 सप्टेंबर म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत तुमचं पूर्ण फिजिकल होणार आहे पुरुष उमेदवारांचं. त्याच्यानंतर एखादा दिवस सर्व मिळून 1 दिवस ते परत देतील कशासाठी, जे काय ॲब्सेंट राहिले असतील त्यांच्यासाठी. म्हणजे हा झाला 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबरला जर शेवटचं फिजिकल झालं तर तुम्ही माझा शब्द लिहून घ्या. 25 सप्टेंबरला लेखी पेपर होईल. कशाचा 25 सप्टेंबरला पेपर होईल? शिपाई किंवा चालक पदाचा, दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर परत एका हप्त्यामध्येच बाकीचे पेपरसुद्धा होतील. म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर तुमचे सर्व पेपर होतील. मग आजचा जर विचार केला तर तुमच्याकडे 25 दिवस लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी आहेत. 25 दिवस मी याच्यासाठी सांगत आहे, काही विद्यार्थी जे ग्राउंडला जाणार आहेत त्या ग्राउंडला गेल्यानंतर त्यांचे 2-3 दिवस त्याच्यामध्ये मोडणार आहेत. मुंबईला यायचा 1 दिवस, जायचा 1 दिवस, 1 दिवस इथं शिल्लक राहणार. त्याच्यानंतर 1-2 दिवस तुमचे थोडंसं हातापायाला आणि तुम्हाला पण स्वतः दम लागणार. त्यामुळे 4-5 दिवस तुमच्या याच्यापैकी जाणार. आजची 21 ऑगस्ट आहे. आज महिन्यानंतर 100% तुमचा पेपर लेखी होणार म्हणजे होणार. तुमच्याकडे 25च दिवस आहेत. मी 30 दिवस म्हणणार नाही. तुमच्याकडे 25च दिवस आहेत अभ्यास करण्यासाठी. एका जागेसाठी तुम्ही रेशो बघू शकता. ॲव्हरेज जर काढायचं झालं मित्रांनो तर एका जागेसाठी मुलींचा 1:88 येतो आणि मुलांचा 1:155 येतो. डायरेक्ट दुप्पट. म्हणजे एवढी कॉम्पिटिशन आहे मुलांची. मुलींचा 1:88 येऊ राहिला, मुलांचा 1:155 येऊ राहिला. डायरेक्ट दुप्पटची जवळपास कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्या. कट ऑफ काय लागणार आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, पण त्याच्यात डिटेल आणखी, कारण की ते आपल्याला माहीत नव्हतं अर्जाची संख्या किती आहे. आज अर्जाची संख्या, वॅकन्सी ह्या गोष्टीवरून आपण कट ऑफ काढू आणि मागच्या वर्षीच्या कट ऑफमध्ये आणि ह्या वर्षीच्या कट ऑफमध्ये काय फरक राहील, पावसामुळे काय फरक होईल का काय, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. याच्यात पूर्ण लिस्टची जेवढ्या याद्या लागल्या होत्या त्याच्या प्रत्येक यादीची डिटेल काढून किती जागा आहेत, किती वॅकन्सी आहेत, किती अर्जाची संख्या आलेली आहे, किती प्रमाण होतं एका जागेसाठी, ते पूर्ण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी याला शेअर करा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि 1 ते 2 दिवसामध्ये परत मी एकदा डिटेल अभ्यास करून की मुंबई पोलीस भरतीची कट ऑफ का असू शकते त्याबद्दल एक व्हिडिओ बनवेल. तो व्हिडिओ पण मी प्रामाणिकपणे बनवेल, तो पण तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पोलीस होण्याचं आपलं स्वप्न याच वर्षी पूर्ण करा. धन्यवाद.